पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर कंत्राटदार कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। मात्र या कंत्राटदार कंपनी सोबतच महापालिकेचं पर्यावरण विभाग सुद्धा या दुर्घटनेला तितकंच जबाबदार आहे। त्यामुळं पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच आता महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी त्या दृष्टीनंच पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याचाच पहिला भाग म्हणजे या संजय कुलकर्णी आणि योगेश अल्हाट यांना कारणे दाखवा नोटीस आयुक्तांनी फटवलेली आहे। परंतु या नोटीसमध्ये जे कठोर शब्द वापरण्यात आलेले आहेत, जे गंभीर ठपके संजय कुलकर्णी आणि योगेश अल्हाट यांच्यावरती ठेवलेले आहेत, ते तुमच्या मी समोर मांडल्यानंतर कुलकर्णी आणि अल्हाट यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची का गरज आहे आणि तो गुन्हा दाखलच होऊ शकतो हे तुम्हाला सगळं लक्षात येऊ शकतं। तर आपण या नोटिसीमध्ये काय काय नेमकं आहे हे या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घेणार आहोत। मी नाजिम मुल्ला तुमचं ABP माझाच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये स्वागत करतो। खरं तर मोशी कचरा डेपोमध्ये 8 जुलैला ही दुर्दैवी घटना घडली। कचऱ्याचा डोंगर वाहून आला आणि या ॲडमिन बिल्डिंगवरती तो कोसळला। त्यामध्ये 9 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला। 14 जण यात सुखरूप बचावले, मात्र 12 जण गंभीर जखमी झाले। आणि या सगळ्या प्रकरणी महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख जे आहेत ते संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा, कर्तव्यात कसूर केल्याचा आणि या सगळ्या ढिगाऱ्याखाली 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळं त्यांचा सगळा गंभीर निष्काळजीपणा या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि म्हणूनच महापालिकेच्या आयुक्तांनी या दोघांना या नोटिसा ज्या आहेत त्या ठिकाणी बजावलेल्या आहेत। आणि या नोटिसीमध्ये किती कठोर शब्दात गंभीर ठपके जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्यातून तुमच्या लक्षात येईल की संजय कुलकर्णी आणि योगेश अल्हाट यांच्यावरती गुन्हा का दाखल करण्याची गरज आहे, का दाखल होऊ शकतो। तर आपण थेट आता ही नोटीस वाचूयात। खरं तर संजय कुलकर्णी आणि योगेश अल्हाट यांना दोघांना एकाच पद्धतीची नोटीस दिली आहे, फक्त पदांचा जो उल्लेख आहे तो वेगवेगळा करण्यात आलेला आहे। तर विषय काय आहे बघूयात आपण। मोशी कचरा डेपो येथील सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष, कर्तव्यात कसूर आणि ढिगाऱ्याखाली दबून 9 कंत्राटी कामगारांच्या झालेल्या मृत्यूच्या गंभीर दुर्घटनेच्या अनुषंगाने सुरक्षिततेतील गंभीर निष्काळजीपणाबाबत। तर पहिला पॅरेग्राफ काय आहे, तुम्ही म्हणजे संजय कुलकर्णी आणि योगेश अल्हाट यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण व अभियांत्रिकी विभागातील गट दर्जाच्या मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता या अत्यंत महत्त्वपूर्ण व जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहात। तुम्हास तुमच्या पदाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ज्ञात आहेत, त्यानुसार तुम्हाला नेमून दिलेले कामकाज प्रथम प्राधान्याने पूर्ण करणे व विभागाकडे प्राप्त होणाऱ्या संवेदनशील तक्रारीवर गांभीर्याने कारवाई करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे। मोशी कचरा डेपो येथील दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण करणे, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची स्थिती तपासणे आणि परिसरातील सुरक्षिततेची काटेकोर अंमलबजावणी करणे ही थेट व मैदानी जबाबदारी संबंधित अधिकारी म्हणून तुमची आहे। म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये आयुक्तांनी त्यांना पदाची जाणीव करून दिलेली आहे, पदाची जबाबदारी काय आहे हे त्यांना दाखवून दिलेलं आहे। आणि हीच जबाबदारी, ही जाणीव ते विसरलेले आहेत हे आपल्याला पुढं लक्षात येईल। ज्या अर्थी मोशी कचरा डेपो येथील कामकाजाचे संपूर्ण संचालन, देखभाल व तद अनुषंगिक बाबीची जबाबदारी, तसेच कचरा डेपो येथील कचऱ्याचे ढिगारे RCC इमारतीच्या बाजूला खचू नयेत म्हणून कंत्राटदाराकडून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून घेण्याबाबतची जबाबदारी, त्याचप्रमाणे डेपोच्या सुरक्षिततेतील दैनंदिन देखरेख ठेवणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे। तथापि आपल्या स्तरावर सुरक्षाविषयक बाबींचे काटेकोरपणे परीक्षण व अंमलबजावणी न केल्याने 8 जुलैला जी दुर्घटना घडली हे आपल्याला माहीत आहे। ही दुर्घटना घडली आणि या घटनेमध्ये गंभीर मनुष्यहानी झालेली आहे। ही दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहून आयुक्तांनी या दोघांची कान उघडणी केली आहे। त्यांचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा आयुक्तांनी या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दाखवलं आहे। तिसरा पॅरेग्राफ काय आहे बघूयात। ज्या अर्थी मोशी कचरा डेपो येथील RCC इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळला, त्या इमारतीसाठी अधिकृत कागदपत्रांनुसार प्रशासकीय इमारत बांधण्यासाठीचा सन 2019चा मूळ प्रस्ताव, सदर इमारतीची जागा सॅनिटरी लँडफिल म्हणजेच SLF पासून 30 मीटर अंतरावर
G+2 बांधकाम क्षेत्र 249 चौरस मीटर दर्शवण्यात आलेली होती. मात्र सन 2023 मध्ये सुधारित प्रस्तावानुसार बांधकाम परवानगी केवळ तळमजल्याकरिता बांधकाम क्षेत्र किती आहे 500.99 चौरस मीटर दिले असून सदर इमारत सॅनिटरी लँडफिल SLF पासून 12 मीटर अंतरावरच बांधण्यात आलेले आहे. प्रस्तुत कंपनीने अधिकृत मंजुरीशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अनधिकृतपणे वाढविल्याचे दिसून येत आहे. मंजूर नकाशाप्रमाणेच बांधकाम होते आहे की नाही हे तपासण्याची प्राथमिक आणि कायदेशीर जबाबदारी विभाग प्रमुख म्हणून तुमची आणि कार्यकारी अभियंता म्हणून अल्लाटेंची ही जबाबदारी आहे हे दाखवण्याचा यातून आयुक्त प्रयत्न करताय. ABP माझानं हाच जो पुरावा आहे, हा जो खुलासा आहे तो या ठिकाणी सर्वात आधी केलेला होता की केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला आहे, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला नाही. परंतु आयुक्त तर थेट म्हणतात की पहिला आणि दुसरा मजलाच अनधिकृत होता. म्हणजे ही किती गंभीर बाब आहे जी ABP माझानं समोर आणलेली होती. मग पुढे ते म्हणतात की कचरा डेपोसारख्या संवेदनशील जागात एवढे मोठे अनधिकृत बांधकाम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत होण्याची बाब ही प्रशासकीय अभय आणि कंत्राटदार कंपनीसोबत केलेली छुपी हात मिळवणी आहे आणि ती संशयास्पद आहे. किती गंभीर आरोप आयुक्तांनी ठेवलेला आहे. नियमभंग झालेला आहे. आयुक्त यातून त्यांना फटकारतायत की तुम्ही थेट या ठिकाणी कंत्राटदाराशी हात मिळवणी केलेली आहे, वरिष्ठांच्या डोळ्या देखत सगळं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, तुम्ही सदर बांधकामास अभय देऊन कर्तव्यात कसूर केल्याची बाब स्पष्ट होत आहे. म्हणजे आयुक्तांनी तिसऱ्या या पॅरेग्राफमध्ये संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांनी कसा नियमभंग केला हे स्पष्ट केलेलं आहे, त्यांना दोघांना फटकारलेला आहे. हा पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. चौथा पॅरेग्राफ जो आहे यातून थेट राज्य सरकारची सुद्धा दिशाभूल झालेली आहे. तर ते काय सांगतायत बघा, ज्या ती सदर घटना घडल्यानंतर देखील अनधिकृत बांधकाम SLF आणि इमारतीमधील अंतर याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केलेली आहे, ज्यामुळे शासन स्तरावर म्हणजे राज्य सरकारला व प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली गेली. जे महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी घटनेच्या 24 तासात जे सांगत होते सगळ्यांना की ही नैसर्गिक आपत्ती आहे, कंत्राटदाराला दोषी धरता येणार नाही, कुणावरती जबाबदारी टाकता येणार नाही, गुन्हे दाखल करण्याची गरज पडणार नाही, ही जी ॲडमिनची बिल्डिंग आहे ती सर्व नियमाला अनुसरून आहे, सगळ्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. आणि मग जेव्हा ABP माझानं हा जो बोगोटा पत्रक आहे जे त्याला कंप्लिशन सर्टिफिकेट म्हणतात, हे जेव्हा ABP माझानं समोर काढलं मग मात्र आयुक्तांच्या लक्षात आलं की आपण तोंडघशी पडलोय ना. आयुक्तांनी संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडून जी माहिती घेतली, जी त्यांनी खोटी माहिती या ठिकाणी दिलेली होती, चुकीची माहिती दिली होती, त्याच माहितीच्या आधारे त्यांनी थेट राज्य सरकारला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या सर्वांना संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्या माहितीच्या आधारावरती सगळी माहिती दिली, जी पुढं जाऊन चुकीची निघाली. त्याचा पर्दाफाश ABP माझाने केला आणि त्याच आधारावरती आयुक्त वेळोवेळी या ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये ठाम भूमिका घेत होते, परंतु पुढे जाऊन ते तोंडघशी पडले. त्याच्यामुळं मोठा ठपका हा आहे की या दोघांनी जी चुकीची माहिती वरिष्ठांना दिली त्यामुळं थेट राज्य सरकारची सुद्धा दिशाभूल या निमित्ताने झाली आणि दिशाभूल करण्यामध्ये आयुक्त मध्यस्थी होते. त्याच्यामुळं आयुक्तांवरती मोठे ताशेरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा ओढलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्याच्यामुळे मोठा ठपका या दोघांवरती आहे. पुढचा मुद्दा आहे ज्या अर्थी उपलब्ध अभिलेख, घटनास्थळावरील परिस्थिती, प्राथमिक तपासणी तसेच प्रथमदर्शनी उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते की विभागाकडून करारातील अटी, सुरक्षा प्रोटोकॉल, पर्यावरणीय अटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016, सेंट्रल पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन गाईडलाईन्स, सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे CPCB, महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड MPCB मधील मार्गदर्शक सूचना व इतर लागू मानकांचे काटेकोर पालन करण्यात गंभीर त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता आहे. याशिवाय सॅनिटरी लँडफाईल म्हणजे SLF चे सुरक्षित व्यवस्थापन, ढिगाऱ्याची स्थिरता, पर्जन्य जल व्यवस्थापन, जोखीम विश्लेषण, नियमित निरीक्षण, धोक्यांचे मूल्यांकन व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या
अंमलबजावणीत गंभीर हलगर्जीपणा हायगाय झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रकरणी संभाव्य धोक्याबाबत पूर्वसूचना, तक्रारी किंवा इशारे प्राप्त करून घेण्याची आपली जबाबदारी असताना आवश्यक ती तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई आपल्याकडून करण्यात आलेली नाही. म्हणजे किती दुर्लक्ष जे आहे ते संजय कुलकर्णी यांनी योगेश आल्हाट यांनी केलं. कारण वरती म्हणलेलं आहे की कंत्राटदारासोबत छुपी हात मिळवली आहे हे संशय आहे. म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत का, टक्केवारी घेतलेले आहेत का, तर या सगळ्या आयुक्तांच्या नोटिशीमधून दिसतंय की होय तसंच झालेलं आहे. टक्केवारीचा हा सगळा व्यवसाय असल्यामुळं 9 लोकांचा जीव गेलेला आहे. 14 जण सुखरूप बचावले, 12 जखमी आहेत. आणि पुढे काय म्हणतात ते, आपल्या नियंत्रणाखालील यंत्रणेवर प्रभावी देखरेख न ठेवणे ही गंभीर बाब स्वरूपाची असून प्रथमदर्शनी आपण कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा केल्याचे माझे ठाम मत आहे. म्हणजे या पॅरेग्राफमध्ये ताशेरे ओढलेले आहेत आयुक्तांनी. पुढचा बघूयात आपण पॅरेग्राफ काय आहे. अत्यंत भीषण आणि दुर्दैवी दुर्घटनेत 9 निष्पाप कंत्राटी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपण सार्वजनिक सुरक्षेशी निगडीत अत्यंत संवेदनशील विषयांमध्ये अपेक्षित दक्षता घेतली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची माहिती तात्काळ देणे अपेक्षित असताना तुमच्याकडून तशी कोणतीही बाब झालेली नाही. यास्तव आपण जोखीम ओळखण्यात पूर्णपणे अपयशी झालेला असून आपल्या पदाला अनुसरून दैनंदिन कर्तव्यात अक्षम्य कसूर व निष्काळजीपणा केला आहे. कंत्राटदार एजन्सीकडून सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत की नाही याची क्षेत्रीय पातळीवरती सर्व प्रकारची शहानिशा करण्याची जबाबदारी विभाग प्रमुख म्हणून तुमची असताना व त्याबाबत संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना असतानाही आपण याबाबत कोणत्याही कारवाई केलेली नसून तुम्ही सुरक्षा विषयक बाबी व उपाययोजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. आपले हे कृत्य शासकीय कर्तव्यापोटी सचोटी आणि कर्तव्यपरायणता न ठेवल्याचे दर्शवते. त्यामुळे नगरपालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन झालेली आहे. म्हणजे संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांनी जी चुकीची माहिती दिली, जी दिशाभूल या ठिकाणी केली, त्यामुळं महापालिकेची प्रतिमा राज्यात देशात मलिन झालेली आहे या दुर्घटनेमुळं. कारण अनेक स्तरावरून टीका जी आहे ती या ठिकाणी महापालिकेवरती झाली, राज्य सरकारवरती सुद्धा झाली आणि त्याला कारणीभूत कुलकर्णी आणि आल्हाट या ठिकाणी ठरले. त्याच्यामुळं हे गंभीर गैरवर्तन महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3(1, 2, 3च्या तरतुदींचा भंग करणारे आहे. या नोटिशीद्वारे आयुक्तांनी संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरती कठोर कारवाईचे संकेत आधीच दिलेले आहेत. आता ही नोटीस मंगळवारी 14 जुलैला धाडण्यात आलेली आहे आणि बुधवारी 15 जुलैच्या 5 वाजेपर्यंत या नोटिसाचा खुलासा त्यांना करायचा आहे. या कारणे दाखवा नोटिसांमध्ये ते काय कारणं देतात, ती समाधानकारक आहेत का हे पाहावं लागणार आहे. परंतु आयुक्तांनी जी ही नोटीस देताना त्यांना पदाची जाणीव करून दिली, जबाबदारी त्यांना सांगितली काय होते, त्यांची कान उघडणी केली, त्यांनी कसा निष्काळजीपणा केला आहे, हलगर्जीपणा केला आहे, त्यांनी नियमांचा भंग कसा केला आहे, कशी ही इमारत अनधिकृतपणे बांधली, त्याच्यामुळे त्यांना कसं फटकारलं आणि त्यांनी जी चुकीची माहिती आयुक्तांना दिली त्याच्यामुळं राज्य सरकारला आणि माध्यमांमध्ये कशी चुकीची माहिती समोर आली, दिशाभूल कशी या ठिकाणी सर्वांची झाली, असा मोठा ठपका त्यांनी ठेवला. पुढे जाऊन कसा वेगवेगळ्या नियमांचा भंग झाला, त्याच्यामुळं ताशेरे सुद्धा या ठिकाणी त्यांनी ओढलेले आहेत आणि म्हणूनच आयुक्तांनी कठोर कारवाईचे संकेत जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आत्ता ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आलेलं होतं त्या कंत्राटदार कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आता संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरती का गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो गुन्हा दाखल कसा होईल हे मी या नोटिसीद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. अपेक्षा आहे की आयुक्त दजावणार नाहीत, आयुक्त कुणाला घाबरणार नाहीत आणि आयुक्त धाडस दाखवून संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतील. या वेब एक्सप्लेनरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.